अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी राखी, माझ्या राखी पाटील या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, आनंदात जावो ही मी गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर आजचा माझा विषय आहे की स्वामी सेवा का करावी। बघा, याच्या अगोदरचा माझा एक व्हिडिओ होता की तो स्वामी सेवा कशी करावी। आता स्वामी सेवा कशी करावी, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर 100% बघा, आणि बघितला असेल तर बाकी काही लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो। आता बघा, 100% जनता आहे, तर 100% जनतेच्या मध्ये 50% जी लोक आहेत ती 50% लोक काय म्हणतील, 50% लोक काय म्हणतील की माझ्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, मग मी स्वामी सेवा का करावी। मला काय गरज स्वामी सेवा करायची, मला का स्वामींची उपासना करायची गरज, का मी स्वामींची आराधना करू, असं बाकीच्या काही 50% लोकांच्या मनामध्ये येईल। तर 50% लोक काय म्हणतील की हो, आम्ही स्वामी सेवा करू, 100% करू, पण स्वामी सेवा केल्याने आम्हाला कुठलं फळ मिळेल, आम्हाला कुठला फायदा होईल सेवा केल्याने, उपासना केल्याने, तर कुठला फायदा मिळेल आणि कुठलं फळ मिळेल, याच्यापेक्षा स्वामी सेवा केल्याने काय होणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, आजपर्यंतच्या मी स्वामी सेवेमध्ये किती वर्षापासून आहे मला माहिती नाही, पण आजपर्यंतच्या माझ्या अनुभवाने स्वामी सेवा केल्याने काय होतं, त्याचे फायदे काय, त्याचे फळ काय, हे मला आजपर्यंतच्या अनुभवाने मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि माझे जे रिलेटिव्ह आहेत, माझा जो मित्र परिवार आहे जे स्वामी सेवेमध्ये आहेत, त्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी सेवा केल्याने काय होतं। आता बघा, हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल आणि मोठा झाल्यानंतर तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल, पण प्लीज सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी आवडणार नाही, पण त्याच्यातली एक गोष्ट अशी राहील की ती गोष्ट तरी तुम्हाला भावून जाईल मनाला, की नाही, ही गोष्ट खरंच खरी आहे आणि ही गोष्ट खरंच खरी असेल म्हणून स्वामी सेवा केल्याने एवढं चांगलं होत असतं। तर बघा, स्वामींच्या फोटो खाली खाली असतं, लिहिलेलं असतं, अनन्या निश्चयंतो मा ते जना पर्युपासते तेशा नित्याभियुक्तात्मा योगक्षेम वैहाम्यम, असं स्वामींनी म्हटलेलं आहे। तर स्वामी काय म्हणतात की तू माझी सेवा कर, तू माझी साधना कर, उपासना कर, आणि ते केल्याने मी तुझा योगक्षेम चालवेल। आता स्वामी म्हणतात की योगक्षेम चालवेल, योगक्षेम म्हणजे आपण काय म्हणतो की स्वामी माझा संसार चालवतील। स्वामी फक्त आपला संसार नाही चालवणार, स्वामी फक्त आपला प्रपंच नाही चालवणार। आपण वाळवंटात जरी असलो, जंगलात जरी असलो, आउट ऑफ इंडिया जरी असलो, कुठल्याही कंट्रीमध्ये जा तुम्ही, कुठल्याही म्हणजे जिथं काहीच नाही, जिथं कुठलीही प्राणी जात नाही, तिथं जरी तुम्ही गेले तरी स्वामी तुमच्या सोबत असतातच, जेव्हा तुम्ही स्वामींची उपासना करत असणार तेव्हा। आणि स्वामी स्वतः तुमच्या सोबत नाही येणार, पण स्वामी कुठल्याही किड्या मुंग्या, कुठल्याही माणसाच्या, प्राण्याच्या, कोणाच्याही रूपामध्ये स्वामी आपल्याला मदतीला धावून येत असतात। तर फक्त ती बघण्याची कॅपेबल, म्हणजे ते बघण्याची दृष्टिकोन आपला असला पाहिजे। आणि आपण असं म्हणतो की हो, मग असं काय लगेच काय स्वामी येतील का लगेच धावून, नाही। बघा, आपण एखाद्या गोष्टीचा विचार करा, एखादी गोष्ट जर ऍक्सिडेंट होणार आहे, रस्त्यावर जर आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, मागच्या गाडीने जर पुढच्या गाडीला ठोकलं आणि जर आपली मागची डिक्की जर खराब झाली, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, नाही नाही, तेवढंच असेल आमच्या नशिबामध्ये, फक्त तेवढंच असेल की फक्त डिक्की ठोकली जाणार असेल, आम्हाला काहीच होणार नसेल। तसं नसतं। जर आपण स्वामींची जर सेवा करत असलो तर जे भोग असतात, म्हणजे आपल्यावर जो संकट येणार असतो, त्या संकटांची तीव्रता स्वामी करत असतात। जे आपल्या अंगावर जी गाडी चालून येणार असते, ती गाडी फक्त डिक्कीवर गेलेली असते, तर ते आपल्या म्हणजे संकटाचे भोग असतात, ते भोग तिथपर्यंत स्वामी घेऊन जातात। आणि स्वामींनी एवढंही सांगितलेलं आहे की मी तुमचं प्रारब्ध बदलवू शकत नाही, पण मी तुमच्या प्रारब्धाचे भोग नक्कीच बदलू शकतो, हेही स्वामी सांगतात। पण ते कधी होईल, जर आपण स्वामींची उपासना करीत आहोत, स्वामींची साधना करत आहोत, तरच आपल्याला त्या गोष्टी आढळून येतील। आता बघा, मी तुम्हाला एक एक गोष्टी सांगते की स्वामींची सेवा केल्याने कुठले फायदे होतात। तर पहिला एक फायदा, जेव्हा आपण अध्यात्मामध्ये उतरत असतो, बघा, आपल्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस बघत चला तुम्ही, जशी जशी तुमची स्वामी सेवा खूप जास्त घट्ट होत जाते, खूप जास्त स्ट्रॉंग होत असते, तसं तसं तुम्ही स्वतःमध्ये तुमच्यामध्ये चेंजेस बघा की आपण जेव्हा अध्यात्मामध्ये उतरतो, जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतो, महाराजांचा कंटिन्यू षडाक्षरी मंत्र चालू करतो, श्री स्वामी समर्थ, जी माला मंत्र आपण म्हणत असतो किंवा जो तारक मंत्र म्हणत असतो, 3 अध्याय 11 माळी जप करत असतो, आपण कुठलीही स्वामींची सेवा करत राहिलो, तर त्यानंतर आपल्यामध्ये जे चेंजेस होत राहतात, ते चेंजेस आपल्यालाही कळत नाही की हे चेंजेस कसे झालेले आहेत असं म्हणून, पण ते आपोआप ते चेंजेस होत असतात। बघा, आपला जो खूप कडक स्वभाव असला तर आपल्या स्वभावाला थोडा सॉफ्टपणा येत असतो। दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये कुठलाही वाईट दृष्टिकोन असला, आपल्यामध्ये कोणाच्याही चुका काढण्याचा विचार असला, म्हणजे ती सवय असते आपल्याला, म्हणजे नेहमी आपण दुसऱ्यांच्या चुका काढत असतो, नेहमी आपण दुसऱ्यांच्या गोष्टींवर बोट ठेवत असतो की हे चुकीचंच आहे, हे चुकीचंच आहे, तर ती गोष्टचा आपला हे कमी होत असतो, म्हणजे तीव्रता कमी होत असते की आपण कधीच दुसऱ्यांच्या चुका काढत नाही, नेहमी आपली दृष्टिकोन ही
चेंज होत असते, की चांगलं बघण्याचाच आपण विचार करत असतो. आणि बघा, स्वामींची सेवा केल्याने आपण जेव्हा दिवसभर आपल्या सांसारिक गोष्टींमध्ये आपण कामं करत असतो, झाडू पोछा धुणी भांडी स्वयंपाक करत असतो, आपल्या मनामध्ये ना, आपण लेडीजचं एक असतं, जेंट्स हे खूप जास्त विचार करत नाही, पण आपण लेडीज काय करत असतो ना, कंटिन्यू आपल्या मनामध्ये आपल्या सासरच्या लोकांविषयी विचार चालतात, आपल्या माहेरच्यांविषयी विचार चालतात, आपले जितके नातेवाईक असतात, आपल्या मित्रमैत्रिणींविषयी विचार चालतात, आपल्या भविष्याविषयी विचार चालतात. कधी कधी ते विचार चांगलेही असतात, कधी कधी ते विचार वाईटही असतात. तर बघा, दिवसभरामध्ये जर आपण स्वामी सेवेमध्ये राहिलो आणि लगेच नाही होत, पण स्वामी सेवा जर आपली वाढत असते, तेव्हा ती स्वामी सेवा करत असताना आपल्या मनामध्ये दिवसभर कुठलाही वाईट विचार आला ना, तर आपण लगेच असा विचार करतो, नाही नाही, आपण एवढा घाण विचार का करतोय, आपण त्याच्याविषयी एवढा घाण विचार का करतोय. लगेच आपल्या मनामध्ये कंटिन्यू स्वामी मंत्र चालू होऊन जातो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. महाराज असा विचार नका करू, माझ्या मनात हा विचार नका आणू. लगेच आपण असं म्हणायला लागून जातो आणि तो विचार आपण तिथंच सोडून देतो. हा एक आपल्यासाठी एक फायदा असतो, की आपण दुसऱ्यांचा कधीच वाईट विचार करत नाही जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा. आणि दुसरी एक गोष्ट बघा, स्वामी सेवा करणं, महाराज हे पण सांगतात की अनन्या निश्चयेन तो मा ते जना परुपासते, ह्या मंत्रामध्ये महाराज हे पण सांगतात, किंवा तारक मंत्रामध्ये महाराज हे पण सांगतात, जे आपलं जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जर महाराज जर एवढे आपल्या जन्म मृत्यूची सगळी कास महाराजांच्या हातामध्ये आहे, जर पूर्ण दोरी महाराजांच्या हातामध्ये आहे, तर ते एवढे ब्रह्मांड नायक आहेत. तर त्यांचं म्हणणं असंच आहे की तुम्ही फक्त माझी सेवा नका करू, तुम्ही फक्त दिवसभर तुम्ही नुसतं मंत्र तंत्र स्तोत्र हे पुस्तक वाचत नका बसू. मी म्हणत नाही की तुम्ही सगळी माझी एवढी सेवा करा. सेवा करणं म्हणजे काय, महाराजांच्या भाषेमध्ये हे पण आहे, जर आपण घराच्या बाहेर पाय काढला आणि रस्त्यावर तहानलेल्याची तहान तुम्ही पूर्ण करा, भुकेल्याची भूक पूर्ण करा. जर तुम्ही एखाद्या बसमध्ये जाताय, एखादा म्हातारा माणूस, एखादा म्हातारा व्यक्ती, एखादं बाळ धरून उभी असलेली आई, ती जर उभी आणि आपण जर सीटवर बसलेलो आहे, तर 100% आपण त्या सीटवरनं उठा आणि त्यांना जागा द्या. ही सुद्धा एक महाराजांच्या भाषेमध्ये एक सेवा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जर 100 रुपये आहे आणि समोरच्याला जर 10 रुपये देण्याची वेळ येत असेल, जर त्याला खरंच गरज आहे, अशा गरजू व्यक्तींना 100% मदत करा. ही महाराजांच्या भाषेमध्ये एक सेवा आहे. त्यानंतर जर आपल्यासाठी जर कोणाला गरज पडत असेल, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर कोणाला जर आपली गरज आहे आणि तिथं आपण फक्त गंमत बघून उभं आहे, आपण म्हणतो बाकीचे लोक करत नाही, बाकीच्या लोकांना काही गरज नाही, मग मीच का करावी. तसं नसतं. जर आपण त्या टायमाला त्या माणसाला जर मदत केली, तर 100% पुढे 2 पावलावर गेल्यानंतर आपण जेव्हा संकटामध्ये राहू, तर तेव्हा 100% महाराज आपल्यावर धावून येतील. बघा, माझा एक किस्सा सांगते तुम्हाला, माझा एक अनुभव सांगते. मी पण तुमच्यासारखीच अशी एक सेवेकरी नव्हती, म्हणजे मी तेव्हा स्वामी सेवेत आली नव्हती. आणि मी पण अशीच कॉलेज लाईफ असताना किंवा काही वर्षांपूर्वीचा मी एवढा डीपमध्ये नाही सांगणार, पण माझा एक छोटा अनुभव सांगते. मी पण अशी अनभिज्ञ होती महाराजांच्या सेवेमध्ये. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या आईकडे स्वामी महाराजांचा छोटासा फोटो होता, महाराजांचं अधिष्ठान होतं, पण स्वामी महाराज म्हणजे नेमके कोण आहेत आणि स्वामी म्हणजे नेमके कोण आहेत हे मला माहिती नव्हतं. तर मी त्या सगळ्या सेवेपासून मी अनभिज्ञ होती, मला हे काहीच माहिती नव्हतं. आणि कॉलेज लाईफ असताना तर आपण एकदम असे फ्री असतो. तर असंच म्हणजे एक अशी वेळ आली की डोळ्यासमोर सगळं अंधार झालं, म्हणजे डोळ्यासमोर कुठलाच मार्ग सापडत नव्हता, सगळं झिरो झालं. आणि आता पुढे काय हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा मग घराजवळ स्वामी केंद्र होतं, मी स्वामी केंद्रात जायला लागली. थोडं थोडं मनामध्ये विचार यायचे, स्वामी सेवा करायची, स्वामींचा मंत्र कंटिन्यू सुरू झाला. आणि एक वेळ अशीच आली की मला दिंडोरी मार्गामध्ये जाण्याची वेळ आली. मी आणि माझा परिवार आम्ही दिंडोरी मार्गामध्ये गेलो आणि तिथं गुरुमाऊली बसल्या होत्या. आणि गुरुवार आणि रविवार हा गुरुमाऊलींचा म्हणजे तिथं सेवेचा वेळ असतो. गुरुवारी आणि रविवारी दिंडोरी जावं लागतं. तर आम्ही गुरुवारी गेलो आणि गुरुवारी गेल्यानंतर दिंडोरी मार्गामध्ये खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. आणि तिथं आम्ही गेलो. आता प्रत्येकाला असं वाटत असतं की माऊलींनी आपल्यावर आपली म्हणजे एक दृष्टी टाकली पाहिजे, आपल्यावर एक माऊलींची एक दृष्टी आली पाहिजे. तर माऊली त्यांच्या सिंहासनावर तिथं म्हणजे आसनस्थ होते, त्यांच्या आसनावर स्वामी बसले होते, आपला गुरुमाऊली बसले होते त्यांच्या आसनावर. आणि एवढी गर्दी होती. तर प्रत्येकाला असं वाटतं की स्वामींनी माझा प्रश्न उत्तर जेव्हा आपण मांडत असतो, तर तिथं स्वामींनी माझा प्रश्न माऊलींनी माझा प्रश्न बघायला पाहिजे, माझ्या प्रश्नाला उत्तर माऊलींनी दिलं पाहिजे. पण ते प्रश्न उत्तर मांडण्याचा एक विभाग वेगळा असतो. तर प्रत्येक जणी हे एक दृष्टी घेऊन आलेलो असतो, एक आशा घेऊन आलेल्या असतात तिथं की माऊलींनी आपल्यासोबत आपल्याकडे बघितलं पाहिजे. तर मी पण अशीच तिथं आतमध्ये दरबारमध्ये गेली. आणि जेव्हा माझी प्रश्न उत्तराची वेळ आली, तेव्हा मी एकदम अशी माझ्या म्हणजे याच्यामध्ये होती मी की आपल्याला माऊली वगैरे काय करते हे माहित नव्हतं. पण माऊलीने लांबून एकदम असा आवाज दिला
की आधी केले मग सांगितले. म्हणजे माऊलीने डायरेक्ट मी जेव्हा प्रश्न उत्तराकडे गेली तेव्हा माऊलींनी मला एकच आवाज दिला प्रेमाने की आधी केले मग सांगितले. आणि माऊलींच्या हातून मला नारळ मिळालं, माऊलींच्या हातून मला प्रसाद म्हणून श्रीफळ मिळालं. त्याच दिवशी मी स्वतःला समजून घेतलं की राखी तुझं हाय तुझं पाशी परी जागा फुललाशी. महाराज तुझ्या घरात होते, महाराजांचं तुझ्याजवळ अधिष्ठान होतं, तरी तू महाराजांना ओळखू शकली नाही. त्या दिवसापासून मी माझी सेवा एवढी स्ट्रॉंग केली, सेवा चालू केली. महाराजांनी ती सेवा करून घेतली, मी नाही केलं पण महाराजांनी ती सेवा करून घेतली. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये खूप छान घडत गेलं. खूप सुखद अनुभव येत गेले महाराजांविषयी. आणि ते अनुभव म्हणजे अनुभव आल्यानंतर फक्त तोंडातनं जेव्हा आपण स्वामी नाव काढतो ना तेव्हा सुद्धा आपले डोळे भरून येतात की स्वामी म्हणजे नेमकी आपली आई. आणि आईपेक्षा पण जी श्रेष्ठ आई ती म्हणजे आपली स्वामी आई. त्यानंतर जेव्हा मी आउट ऑफ कंट्री गेली होती, जेव्हा मी फ्रान्समध्ये गेली होती 1-1.5 वर्षासाठी, असाही एक छोटा छोटा प्रसंग येतात की जेव्हा आपण आउट ऑफ कंट्री जातो, रात्री 11:30 वाजता जर्मनी अशा देशामध्ये उतरतो. फिरायला जर्मनी देशामध्ये गेलो होतो आणि काही म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे आमची ट्रेन ही थोडी लेट झाली. आणि जिथं आम्ही 7:30ला जर्मनीमध्ये उतरणार होतो तिथं आम्ही 11:30ला जर्मनीमध्ये उतरलो. आणि जर्मनी देश असो का फ्रान्स असो, आउट ऑफ कंट्री असो, तर तिथं आपली लोकसंख्या सारखी एवढी लोकसंख्या राहत नाही. तर पूर्ण एकदम सन्नाटा, पूर्ण आजूबाजूला मेट्रो स्टेशनला पूर्ण सन्नाटा. आणि तिथं कोणीच नसल्यामुळे जर्मनी हा देश आमच्यासाठी अपरिचित असल्यावर आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला ज्या हॉटेलमध्ये उतरायचंय, ज्या हॉटेलमध्ये आम्हाला जायचंय, तर त्या हॉटेलमध्ये कुठली मेट्रो जाऊ शकते, कुठली बस जाऊ शकते हे आम्हाला माहित नव्हतं. जेव्हा आम्ही मेट्रो स्टेशनला उतरलो आणि जेव्हा आमच्या दोघांच्या म्हणजे माझ्या हसबंडच्या आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते की आता पुढे काय, म्हणजे आपण स्टेशनला आलेलोय पण आता पुढे जाऊन आपल्याला हॉटेल कशी भेटेल, इथून कुठली बस जाईल आपल्या हॉटेलपर्यंत. तर तेव्हा तिथं स्टेशनवर कोणीच नव्हतं आणि फक्त एक माणूस उभा होता. आणि तो माणूस पण म्हणजे एवढा असं संशयित टाईप वाटत होता तो माणूस पण. पण मी यांना म्हटली की बघा आपण 11:30 वाजलेले आहेत, आपल्याकडे मुलगी पण आहे छोटी, तर एकदा विचारून बघा. हे नाही म्हणायचे पण मी म्हटले एकदा विचारून बघा, आपल्या पाठीशी स्वामी आहेत. तर मग मी हे त्या माणसाला विचारायला गेले की कॅन यू स्पीक इन इंग्लिश. तर तो म्हटला यस आय कॅन स्पीक इन इंग्लिश आणि हिंदी. तर हे म्हटले की हाँ तो हमें यहाँ पे जाना है, ऐसा जाना है, तो आप मुझे हमें गाइडेंस करेंगे क्या. तर तो म्हटला की हाँ मे बी अफगानिस्तान, तो माणूस अफगानिस्तानचा होता. तो माणूस म्हटला की मे बी अफगानिस्तान का हूँ, मे बी यहाँ पे रहने के लिए मीन्स आया हूँ जर्मनी में, तो मुझे मालूम है सब. तर त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर पण प्रश्नचिन्ह होते की हा माणूस काय चुकीचं सांगेल का बरोबर सांगेल. पण बघा स्वामी महाराज पूर्ण कोणीच नाही, त्या एरियामध्ये कोणीच नाही, एकटा तो माणूस उभा होता. पण स्वामी महाराज कसे आपल्याला कोणाच्या रूपामध्ये धावून येतात. तर त्या माणसाने आम्हाला सांगितलं की आता अशी एक बस आहे आणि ती बस येईल आणि त्या बसवर जाऊन म्हणजे जा तुम्ही. ती बस आली आणि आम्ही थँक्यू वगैरे म्हटलो त्या माणसाला, आभार वगैरे मानले. तर तो माणूस जेव्हा बस आली तेव्हा तो माणूस काय म्हटला की मी तुमच्या सोबत येतो. आणि हॉटेल त्या स्टेशन पासून खूप लांब होतं. मग आम्ही दोघींनी म्हटलं की नाही आम्ही चाललं जाऊ. आम्हाला अजून जास्तच डाऊट आला की हा माणूस आमच्यासोबत यायचं का म्हणतोय. आणि त्यातल्या त्यात तो माणूस बसमध्ये बसला आणि त्याने स्वतःचं तिकीट स्वतः काढलं आणि आमचं तिकीट आम्ही काढलं. तो माणूस एवढा दूर त्याचं तिकीट काढून आमच्यासोबत आला. आम्ही नाहीच म्हणायचो की तुम्ही नका येऊ, आम्ही चाललं जाऊ, आम्हाला एवढं कळलेलं आहे असं म्हणून. तर त्या माणसाने माझ्या हातातली बॅग त्याच्या हातात घेतली, मोठी बॅग होती आमच्याकडे, तर माझ्या हातातली बॅग त्याच्या हातात घेतली. आम्हाला अजून जास्तच डाऊट आला. हे माझ्याकडे बघायची, मी यांच्याकडे बघायची. मी यांना म्हटली की तुम्ही त्याच्याकडनं ती बॅग घेऊन घ्या, पण तो माणूस द्यायला तयारच नव्हता, बॅगच द्यायचा नाही तो माणूस. तर मग तो माणूस हॉटेलवर आला. तर मी यांना सांगायला लावलं, हे म्हटले की जा तुम्ही आता जा, आम्हाला माहिती. त्या माणसाने पूर्ण हॉटेलमध्ये आमचे चेकिंग करायपासून म्हणजे तिथं काउंटरवर गेला, त्या मॅनेजरला सगळं सांगितलं, यांचं असं इथं बुकिंग आहे असं तसं. आम्हाला अजून जास्तच डाऊट येत होता. पण स्वामी महाराजांच्या कृपेने तो महाराज एवढा आम्हाला चांगल्या पद्धतीने आमच्यावर मदत करायला आला आमच्याजवळ की त्या महाराजांनी पूर्ण आमचं जोपर्यंत तिथं प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत तो माणूस तिथं थांबला. आणि त्यानंतर आम्ही त्याला धन्यवाद करून आभार मानून तो माणूस त्याचा चालला गेला. त्यानंतर अजून जास्त स्वामी सेवा म्हणजे बघा, स्वामी सेवा केल्याने स्वामी आपल्याकडे कसे धावून येतात मदतीला. त्यानंतर असंही असतं की स्वामी सेवा केल्याने आपल्यामधलं जे म्हणजे ह्युमन बिईंग आहे किंवा आपल्यामध्ये जो मवाळपणा आहे, दुसऱ्याला मदत करण्याची जी शक्ती आहे ती आपल्याकरिता खूप जास्त म्हणजे आपल्यामध्ये येत असते, आपल्यामध्ये ती संचारत असते. जर आपल्याला स्वतःला, आणि स्वामी सेवेकरी असे पण असतात बघा तुम्ही, कितीतरी स्वामी सेवेकरी बघा तुम्ही, जर आपल्याला त्रास होतोय समोरच्याची सेवा करताना, समोरच्याची मदत करताना आपल्याला त्रास होतोय, तरी सुद्धा ती व्यक्ती त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तयार असते. असेच स्वामी सेवेकरी असतात. आणि तुम्हीही अशीच स्वामी सेवा करा की स्वामी सेवा केल्याने आपला कर्जबाजारीपणा, कर्जमुक्त, घरामधल्या मुलांच्या प्रॉब्लेम, घरामधल्या लेडीजच्या प्रॉब्लेम, घरामध्ये सुख शांती आणते.
लक्ष्मी येण्यास सुरुवात होते. आपल्या नवऱ्या म्हणजे आपले जे हस्बंड असतात, तर आपल्या घरामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी की ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत आणि त्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात. तर स्वामी सेवा केल्याने खूप गोष्टी ह्या निवारत असतात. म्हणून तुम्ही स्वामी सेवा करा आणि तुम्हाला येणारे खूप छोटे छोटे असे अनुभव असतील की जे अनुभव तुम्ही निगेटिव्ह न बघता, नकारात्मक न बघता, ते अनुभव तुम्ही होकारात्मक बघा, पॉझिटिव्हली बघा. जर माझं असं झालं असतं तर माझं काय झालं असतं, पण जर माझं एवढं छोट्या गोष्टीवर जर निभलंय तर ते निभावलंय, तर ते 100% स्वामी महाराजांनीच निभावलं आहे. म्हणून तुम्ही स्वामी सेवा करा, तुमच्यामध्ये खूप चांगले बदल येतील. तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे बघा, जर आपण स्वतः निगेटिव्ह राहिलो, आपल्यामध्ये जर स्वतःमध्ये निगेटिव्ह राहिली, तर आपल्या आजूबाजूला पण एवढे निगेटिव्ह लोक होत जातात, कंटिन्यू निगेटिव्ह लोक होत जातात आपल्या आजूबाजूला, आणि ते निगेटिव्ह लोक आपल्याला कंटिन्यू टोचत असतात आणि आपण खूप जास्त निगेटिव्ह होत असतो. पण जर आपण स्वामी मार्गामध्ये आलो, तर स्वामी मार्गामध्ये आल्यानंतर आपल्या आजूबाजूला जो आपला ऑरा असतो, आपल्यामधले जे व्हायब्रेशन हे पॉझिटिव्ह निघत असतात, तर तेच व्हायब्रेशन आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचत असतात. जी कधी न बोलणारी लोक, तुमच्याशी खूप दिवसापासून बोलत नव्हती, ती लोक सुद्धा तुमच्याशी बोलायला तयार असतात. ती लोक सुद्धा तुमच्याशी बोलायला येतात. कारण का? हे महाराजांच्या सेवेने आपल्या चेहऱ्यावर जर तेज येत असतं, महाराजांची सेवा केल्याने आपल्यामधले व्हायब्रेशन जे बाहेर निघत असतात, तर त्याच्यामुळे ही आजूबाजूची लोक, निगेटिव्ह लोक पॉझिटिव्ह होत असतात आणि ते आपल्यापर्यंत अट्रॅक्ट होत असतात. आणि त्यानंतर जर आपल्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असतो, तर तो लवकर आपल्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न होत असतो. हे स्वामी सेवा केल्याने होत असतात. आणि अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्या, आता काही लेडीज आहेत, काही लेडीजचे खूप प्रश्न आहेत की त्यांना सासरच्यांकडनं त्रास आहे. तर बघा, स्वामी सेवा केल्याने आपल्या मनामध्ये एवढे चेंजेस होत असतात की सासरच्या लोकांचा पण खूप जास्त प्रभाव स्वामी सेवा म्हणजे स्वामी करून घेतात त्यांच्याकडनं. खूप फरक पडत असतो, खूप. म्हणजे असं तुम्ही म्हणणार नाही की ही सेवा केल्याने माझा काहीच फरक पडला नाही, माझ्यामध्ये कुठलाच फायदा झाला नाही, पण खूप फायदा होत असतो. आणि अशी आजची माझी सेवा होती. आजची माझी सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि मैत्रिणींनो, आजपर्यंत तुम्ही आतापर्यंत माझ्या एकही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही म्हणत असणार की ही कीर्तन, म्हणजे हिने काय कीर्तन सांगितलं, काय प्रवचन दिलं, पण बघा, हा माझा एक तळमळीने तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे की 100% तुम्ही स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करा. माझं हे काही प्रवचन किंवा कीर्तन नाही आहे. मी एक हे मनापासून तुम्हाला सांगते आहे की मी स्वामी सेवा केल्यानंतर माऊलींनी मला जो उपदेश केला की आधी केले मग सांगितले, त्या प्रश्नाचं उत्तर आजही मला उलगडलेलं नाहीये. आणि उलगडलं पण असेल तरी ते माझ्या आतल्या आत आहे. ते म्हणजे काय आहे ते उत्तर. पण जो माऊलीने जो श्रीफळाचा मला प्रसाद दिला, त्यानंतर ओन्ली 21 डेजमध्ये, 21 दिवसामध्ये माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये एवढे पॉझिटिव्ह, होकारात्मक बदल व्हायला सुरुवात झाली. आणि माझी उपासना पण महाराजांमुळे, म्हणजे महाराजांनी माझी उपासना वाढवून घेतली. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचन झाले, जे आपलं गुरुचरित्र पारायण आहे, नित्यसेवा आहे, स्वामी सेवा, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पारायण माझ्या हातून झाले. दुर्गा सप्तशतीला सुरुवात झाली माझ्या हातून. आणि आपला जो एक मोठा ग्रंथ असतो, तो ग्रंथाचं नाव मला येत नाही, तर ते ग्रंथ माझं, त्या ग्रंथाचं वाचन झालं. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माझ्याकडनं ग्रंथ वाचन झाले. आणि आजही सुरू आहे. काही गोष्टींमुळे, सांसारिक गोष्टी चालू करत असताना काही गोष्टींमुळे खंड पडला, पण परत मी चालू केलं आणि परत माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखकर गोष्टी घडत गेल्या. तर आजची सेवा मी महाराजांचरणी रुजू करते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आत्तापर्यंत मला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.